नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण ओल्या हरभऱ्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो ओले हरभरे घेतलेले आहेत, ते सोलून त्याच्यातले दाणे देखील काढून घेतलेले आहेत। भाजीसाठी एक बारीक चिरलेला कांदा, 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, गरम मसाला, हळद, लाल तिखट 1 चमचा आणि धने पावडर देखील 1 चमचा मी घेतलेला आहे। सोडून बाकी सर्व मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। त्यानंतर एका कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यात जिरा मोहरीची फोडणी आपण करणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यात कढीपत्ता देखील टाकून घेऊ शकतात। आता मी यात बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे। मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। कांदा मऊ झाल्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते आपण आता गॅस फ्लेम थोडी कमी करून या कांद्यावर टाकून घेणार आहे। त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला याला 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। हा मसाला छान तेलावर तयार होतो आणि तेल सोडायला सुरुवात करतो। त्यानंतर यात आपण सोलून ठेवलेले हरभऱ्याचे ओले दाणे आपण यात घालणार आहोत। ते देखील 1-2 मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। भाजी शिजण्यासाठी यात मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला लगेचच तेल सुटतं। हे देखील आपण आता मिक्स करून घेणार आहोत व चवीनुसार मीठ आपण याच्यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर यात मी कोथिंबीर देखील या स्टेजला टाकून घेत आहे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही शेवटी देखील घालू शकतात। ही थोडीशी मी आता 1 मिनटं परतवून घेतलेली आहे। त्यानंतर झाकण ठेवून मी ही भाजी 10 मिनटं शिजवून घेणार आहे। 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकतात, खूप चवीला छान लागते। हरभऱ्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे अशी भाजी करून तुम्ही या हिवाळ्यात नक्कीच खाऊन बघा। रेसिपी कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।